आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त 10 ते 15 मिनिटात संपन्न होते. ती कशी बघू? आपण मोतीबिंदू अतिशय छोट्या छिद्रातनं काढतो, 2 मिलीमीटर छिद्रातनं, आणि 2 मिलीमीटर छिद्रातनंच आपण अशी लेन्स डोळ्याच्या आत बसवतो. नेमकी कोणती लेन्स टाकावी? एक असते ट्रायफोकल लेन्स. ट्रायफोकल लेन्समध्ये असे वर्तुळ असतात. ह्या वर्तुळांच्या आधारावरतीच पेशंटला ऑपरेशन नंतर लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळचं तिघही बिना चष्म्याने दिसू शकतं. मात्र ह्या वर्तुळांमुळे जर तुम्ही रात्री ड्रायव्हिंग करत असाल किंवा उन्हात काम करत असाल तर लाईटाचा त्रास होऊ शकतो आणि हॅलोज दिसू शकतात. दुसरा प्रकार आहे मोनोफोकल लेन्स. मोनोफोकल लेन्समध्ये आपल्याला लांबचं बिना चष्म्याने दिसतं, मात्र जवळचं वाचण्यासाठी +2.5चा नंबर वापरावा लागतो. रिसेंटली या दोघांचं सुवर्ण मध्य असलेली एक लेन्स आलेली आहे, एडॉफ. एडॉफ म्हणजे एक्सटेंडेड डेप्थ ऑफ फोकस. ह्या लेन्सच्या अद्ययावत डिझाईनमुळे ह्या लेन्समुळे आपल्याला लांबचं, मध्यम अंतरावरचं आणि जवळचं मोठं बिना चष्म्याने दिसतं. खूप बारीक वाचायचं असेल तर +1चा नंबर लागतो. पण याचा फायदा असा की ट्रायफोकल लेन्ससारखे याला वर्तुळं नाही आहेत. वर्तुळ नसल्यामुळे लाईटाचा त्रास होणे, ड्रायव्हिंग करताना स्ट्रीट लाईटमुळे ग्लेअर होणे ही शक्यता ह्या लेन्समुळे बऱ्यापैकी कमी झालेली आहे.